कोणत्याच मुलीवर बळजबरी करायची नाही. तुला सुद्धा बहीण आहे याचा जरा लक्षात ठेव. बाळ्या, ती आपल्या कॉलेज मधली ती नाही का, ती वैशाली नवीन आलेली, लईच आवडायला लागली रे ती. यायला तुला प्रत्येक पोरगी आवडते का रे रव्या? काय करू, माझं प्रत्येक पोरीवर मन येतंय. अरे काय बोललं, ती वैशाली आली पाहिजे ना. हिच्या बाळ्या, आज काहीतरी निर्णय होईलच. चल. तो रव्या तुला खूप त्रास देतो ना ग. हो ना ग, वैताग आलाय नुसता. हे वैशाली, पळू नको. तुला मी आवडतो की नाही आज शेवटचं विचारतोय, मला उत्तर पाहिजे. तुला एकदा सांगितलं ना, नाही आवडत तुम्हाला. नाही आवडत, ठीक आहे. जर तुलाच मी आवडत नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ का जगू मी? हे बघ, ब्लेड पान. आज या ब्लेड पाननी ना मी माझी नस कापणार नाही. हे माझं रक्त तुझ्या पायावर सांडलं तेव्हा तुला माझी प्रेमाची किंमत कळेल. आणि तुला आता नाही कळणार, मी मेल्यानंतर कळेल. ए स्वाती, चल लवकर चल. काय रे बाळा, काय झालं? अगं तुझा भाऊ नाही कराव्या, तो ना त्या नवीन आलेल्या मुलींना धमकी देतोय की तुम्ही माझ्यावर प्रेम करा नाहीतर मी ब्लेडने हात कापल. काय सांगतोस? त्याच्या हातात ब्लेड. चल लवकर चल. चल. अगं काय बोलतोय हा? काय तुला वेळ लागलाय का? तुझ्या मैत्रिणीला समजवते. हे काय करतोयस तू? काय करतोय? काय करतोस तू? हा, आमच्या मागे हे धंदे करतोस तू? अरे निदान त्या आई बाबाचा तरी विचार कर. अरे 2 घास जास्त झाले ना तरी पोट जड होतं रे आपलं. आणि त्या आईने रक्ताचं पाणी करून तुला 9 महिने वाढवलं. तिच्यासाठी आजवर तू काय केलं नाहीस? आणि या 4 दिवसाच्या मुलींसाठी तू सिगरेटच्या हातावर चटके काय देतोस, ब्लेडने वार काय करतोस? पटतं का रे तुला हे? हा, आणि मला सांग, तुझं वय काय रे? हे दिवस तुझे कमवायचेत. नोकरी बघ, आई वडिलांचा आधार हो. हे फालतू धंदे करून ना काही साध्य होणार नाहीये. तुझं आयुष्य सुधार. अगं तायडे, ऐक. चुप तू. भाऊ आहेस म्हणून नीट समजावते. दुसरं कोणी असतं ना तुडवला असता, तुडवला. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव रव्या, प्रत्येक मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार असतो. तू असा तिच्यावर अन्याय नाही करू शकत, कळलं का? कोणत्याच मुलीवर बळजबरी करायची नाही. तुला सुद्धा बहीण आहे याचा जरा लक्षात ठेव. चुकलंय माझं. हे मला बोलू नकोस, त्यांना बोल ज्यांना तू त्रास दिलायस. खरंच सॉरी, त्याच्याकडून काही चुकलं असेल तर. चल. कोणत्याही मुलीच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य खराब करू नका. आई वडिलांची काळजी घ्या. कोणत्याही मुलीच्या नादी लागून तुम्ही स्वतःच्या शरीराला जखमा करून घेऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की स्टार मराठी या चॅनलला फॉलो करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.